दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्याचं नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात ती कोरडी शेतं आणि पाण्यासाठी वणवण. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी ही ओळखच बदलवून टाकली आहे. माळ रानात फुलवली आहे अक्षरशः फळबागेची क्रांती. काजू, सफरचंद, लवंग, वेलदोडे आणि बरंच काही. चला पाहूयात जालन्यातील या कृषी किमयागाराची अद्भुत यशोगाथा. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातलं डोमे गाव. याच गावचे हनुमंतराव अण्णासाहेब काळे. खरं तर ते सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत, पण त्यांची खरी ओळख आहे ती एक प्रयोगशील शेतकरी. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आपल्या 8 एकर शेतीत जे काही करून दाखवलंय ते आज इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श बनलंय. हनुमंतराव काळेंनी 10 वर्षांपासून कापूस, तूर, सोयाबीनची पारंपरिक शेती सोडून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी आपल्या 8 एकरपैकी 2 एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड केली. आज या 2 एकरांमध्ये जवळपास 500 केशर आंब्याची झाडं डोलत आहेत आणि यावर्षी या आंबा बागेतून त्यांना तब्बल 8 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालंय. या आंब्याची खासियत म्हणजे ही संपूर्ण बाग सेंद्रिय पद्धतीनं फुलवली आहे. कोणतंही रासायनिक खत किंवा फर्टिलायझर नाही, फक्त सेंद्रिय खत, गांडूळ खत, जीवामृत आणि सेंद्रिय औषधांचा वापर करून त्यांनी ही बाग समृद्ध केली. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत तर होतेच, पण फळांची गुणवत्ताही उत्कृष्ट राहते असं हनुमंतराव सांगतात. जालन्यासारख्या पाणी टंचाईच्या भागात शेती करणं मोठं आव्हान आहे, पण हनुमंतरावांनी यावरही तोडगा काढला. त्यांनी तब्बल 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं तयार केलं. 750 केव्ही सोलर पंपच्या मदतीनं ते 8 एकरातील सगळ्या झाडांना पाणी देतात आणि ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठी बचतही होते. पारंपरिक शेती कापूस, तूर, सोयाबीन याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी फळबाग आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये उत्पन्न वाढावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन आणि विनंती करत. का बरं, काय कारण असावं? खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. रासायनिक केमिकल फर्टिलायझरच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेलेल्या शेतकऱ्यांच्या आणि निसर्गाचं सगळं आपलं बॅलन्स हे आलेलं. गेल्या मागच्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला होता, ते पार ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत पाऊस येत होता. तर या अशा निसर्गाच्या विपरीत कालचक्रामध्ये फळबाग आणि आपण पारंपरिक शेती सोडली तरच शेतकरी जिवंत राहील आणि शेती आपली जिवंत राहील. दुष्काळी भागामध्ये मसाल्यांचे पीक घेऊन तुम्ही नेमका काय संदेश देऊ शकता? शेतीमध्ये प्रयोग जर केले आणि आपण मेहनत आणि कष्ट जर केली तर शेती आपली आई आहे, काळी आहे सगळ्यांची. काळी आई कुठलंही पीक व्हायला, आपली मेहनत व्हायला जाऊ देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं पीक फळ येतं. नारळ पूर्वी आपण म्हणायचं फक्त कोकणातच येतो, तसं अजिबात नाही. आपल्या सुद्धा भागात नारळाचे फार चांगलं उत्पन्न आणि शेतकऱ्याला बोनस क्रॉप म्हणून फार चांगलं आहे शेतीमध्ये. फक्त आंबाच नाही तर हनुमंतरावांनी आपल्या शेतात अक्षरशः एक वनस्पती संग्रहालयच उभारलंय. पेरू, मोसंबी, चिक्कू, संत्रा, रामफळ, सीताफळ, किवी, लक्ष्मणफळ, नारळ, बदाम, फणस, आवळा, डाळिंब, जांभूळ, बोर, खजूर, चिंच, अंजीर अशी फळझाडांची एक लांबलचक यादी आहे. याहूनही विशेष म्हणजे त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ दाबोलीतून तेजपत्ता, जायफळ, काळी मिरी, दालचिनीची रोपं आणून लावली आहेत. तसंच हिमाचल प्रदेशातून हरमन 99 जातीची 70 सफरचंदांची झाडंही लावली आहेत. 9 वर्षांपूर्वी लावलेल्या 20 काजूच्या झाडांमधून यावर्षी 1 क्विंटल दर्जेदार काजूचं उत्पादन मिळालंय. हनुमंतराव फक्त शेतीच नाही तर शेळ्या आणि गीर गाईचे संगोपनही करतात. त्यांच्या शेणाचा उपयोग ते आपल्या सेंद्रिय शेतीत करतात. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी सौ रंजना काळे यांचीही त्यांना मोलाची साथ आहे. शेतीच्या देखभालीसाठीही त्यांनी 2 कायमस्वरूपी मजूर ठेवले आहेत. खरं तर दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात फुललेली ही आधुनिक आणि बहुपीक फळबाग आज इतर शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आदर्श ठरतेय. जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.